Dear student, in the last lecture, we have seen extraction of moderately less reactive metal. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी मध्यम अभिक्रियाशील अशा प्रकारचे असणारे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंचं निष्कर्षण त्या ठिकाणी आपण पाहिलेले. याच्यामध्ये आपण असणारे जे काही थर्मिट रिॲक्शन जे आहे तर ती थर्मिट रिॲक्शन्स आपण त्या ठिकाणी पाहिली. याच्यामध्ये उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी आपण आता याच्यात पुढचा भाग पेज नंबर 105 वर आहे पहा. डू यू नो अशा प्रकारचं त्या ठिकाणी डायग्राम जे आहे तर ते डायग्राम त्या ठिकाणी पान नंबर 105 वर त्या ठिकाणी दिलेली की मेथड युज्ड फॉर वेल्डिंग रेल्स. रेल्वे रोड जे आहे तर त्या रेल्वेच्या रोळांमध्ये जोडणीमध्ये वापरण्यात येणारी जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेली की हॉट स्टील फ्रॉम द थर्मिट रिॲक्शन. जे काही थर्मिट रिॲक्शन्समध्ये तयार होणारे जे काही तप्त अशा प्रकारचं असणारे जे काही लोखंड जे आहे तर ते लोखंड तप्त अशा प्रकारचं असणारे काही पोलाद जे आहे तर ते पोलाद या ठिकाणी पुस्तकामध्ये आकृती आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हॉट अशा प्रकारचं स्टील फ्रॉम द थर्मिट रिॲक्शन्समधून त्या ठिकाणी तयार केलं जातं. तर त्याच्यामध्ये स्लॅग तयार होताना दिसते म्हणजे मळी त्या ठिकाणी तयार होताना दिसते. त्याच्यानंतर आकृतीमध्ये क्रुसिबल त्या ठिकाणी दाखवलेलं आहे ज्याला आपण त्या ठिकाणी खलबत्ता किंवा मूस त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आणि टॅपरिंग डिव्हाइस जे आहे तर त्या टॅपरिंग डिव्हाइसमधून आपल्याला तो असताना तो काही तप्त अशा प्रकारचा असताना जे काही पोलाद जे आहे तर ते पोलाद उघडण्याचं साधन त्या ठिकाणी आणि ते काय केलं जातं तर त्याच्यामध्ये जो क्रुसिबल दाखवलेला आहे तर त्या क्रुसिबलमध्ये त्या ठिकाणी ते घेतलं जातं. त्याच्यानंतर त्याच्या खाली असणारे जे काही रेल्वेचे असणारे जे काही रूळ जे आहेत ट्रान्सफर सेक्शन्स ऑफ द रूल म्हणजे रुळाचा जो काही आडवा छेद जो आहे तर त्या दोन्ही रुळांमध्ये काय केलं तर हे तप्त अशा प्रकारचं असणारे जे काही पोलाद जे आहे तर ते पोलाद त्या ठिकाणी त्या मोल्डमध्ये साच्यामध्ये त्या ठिकाणी ओतलं जातं आणि ओतल्यानंतर वरच्या भागाला त्या ठिकाणी मळी तयार होताना दिसते आणि जो काही रेल्वेचे असणारे जे काही दोन्ही रूळ जे आहेत तर अशा पद्धतीनं तप्त अशा प्रकारचे पोलाद जे आहेत तर त्या पोलादाच्या साईन पुन्हा काय केलं जातात तर ते रूळ जे आहेत तर ते रूळ त्या ठिकाणी जोडले जातात. असं त्या ठिकाणी थर्मिट वेल्डिंगचे असणारे जे काही डायग्राम जे आहेत तर त्या डायग्राममध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. जसं आपण त्या ठिकाणी एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स त्या ठिकाणी पाहिले की मध्यम अभिक्रियाशील अशा प्रकारचे असणारे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंचं निष्कर्षण त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला त्या ठिकाणी एक्स्ट्रॅक्शन्स ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल त्या ठिकाणी पाहिजे म्हणजे कमी अभिक्रियाशील अशा प्रकारचे असणारे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंचं निष्कर्षण त्या ठिकाणी कसं करतात हे आपल्याला पाहिजे. पहा, द मेटल्स ॲट द बॉटम ऑफ द रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ द मेटल्स आर लेस रिॲक्टिव्ह. अभिक्रियाशीलता श्रेणी जी आहे तर ती श्रेणी आपण त्या ठिकाणी पाहिलेली. या अभिक्रियाशीलता श्रेणीच्या तळाशी असणारे जे काही धातू जे आहेत तर ते अतिशय कमी अभिक्रियाशील त्या ठिकाणी असतात आणि दॅट इज व्हाय दे आर फाउंड इन द फ्री स्टेट इन द नेचर. आणि ते कमी क्रियाशील असल्यामुळे बहुधा काय होताना दिसतात मुक्त अवस्थेमध्ये फ्री स्टेटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आढळत असतात. फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम जे काही 3 धातू जे आहेत सोने, चांदी, प्लॅटिनम हे आपल्याला त्या ठिकाणी मुक्त अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आढळण्यात दिसतं. द रिझर्वेअर्स ऑफ द कॉपर इन द फ्री स्टेट आर व्हेरी. या ठिकाणी मुक्त अवस्थेतील असताना जे काही तांब्याचे असताना जे काही साठे जे आहेत तर ते आता फारसे त्या ठिकाणी उरलेले नाहीत. पुढे प्रेझेंटली कॉपर इज फाउंड मेनली इन द फॉर्म ऑफ Cu2S. आपल्या लक्षात येताना दिसतंय की सर्वसाधारणपणे तांबे जे आहे तर ते तांबे प्रामुख्यानं Cu2S रूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळताना दिसतं. पहा, Cu2 जे आहेत म्हणजे हे जे काही Cu2 हे जे काही धातूक जे आहे तर ते धातूक आपण पाहिले की प्रामुख्यानं काय होताना दिसते तर ते तांब्याचं त्या ठिकाणी स्वरूप जे आहे तर त्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळताना दिसतं. काय सांगितलेलं होतं, द रिझर्वेअर्स ऑफ द कॉपर इन द फ्री स्टेट्स आर व्हेरी फ्यू. प्रेझेंटली कॉपर इज फाउंड मेनली इन द फॉर्म ऑफ Cu2S. आता द कॉपर इज ऑब्टेन फ्रॉम Cu2S और जस्ट बाय हिटिंग इन देअर. तर आपल्या लक्षात येताना दिसतंय की Cu2S जे आहे तर याच्यापासून आपल्याला नुसती उष्णता जरी त्या ठिकाणी दिली हवेमध्ये त्या ठिकाणी ते जाळलं तर आपल्याला त्या ठिकाणी काय म्हणतं असते कॉपर ऑक्साईड जे आहे तर ते कॉपर ऑक्साईड्स त्या ठिकाणी मिळताना दिसते. आता कशा पद्धतीने त्या ठिकाणी ते मिळताना दिसते ते आपल्याला पाहिजे की Cu2S
त्याला काय करायचे, हवा जी आहे तर त्या हवेमध्ये त्या ठिकाणी जाळायचं. आता हवेमध्ये जर जाळलं तर आपल्या लक्षात येत नसतं की याचा ऑक्साईड जे आहे तर ते कॉपर ऑक्साईड त्या ठिकाणी मिळताना दिसतंय. आणि असताना काही सल्फर डायऑक्साईड गॅस जो आहे तर तो सल्फर डायऑक्साईड गॅस काय होताना दिसतोय तर या ठिकाणी तयार होतो. तर दिलेली रिॲक्शन त्या ठिकाणी काय करायची, बॅलन्सिंग करायची. ऑक्सिजनचे 3 आहेत, इथे मात्र त्या ठिकाणी 2च आहेत. या ठिकाणी 3 केले. आता 3 केले तर ऑक्सिजन किती झाले, 6 झाले. इथे किती आहे, 2. इथे 2च आहेत. आपल्याला ते किती करायचे तर सर्वसाधारणपणे 6 करायचे. आता पहा या ठिकाणी 2 झाले, इथे 2 झाले, असे टोटल किती झाले, 4 झाले. त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे किती, 6 त्या ठिकाणी पाहिजे. आता हे 6 होण्यासाठी आपल्या लक्षात येत नसते की इथे सुद्धा काय करावं लागेल, आपल्याला 2ने त्या ठिकाणी भरावं लागेल. म्हणजे 4 झाले, हे 2 झाले, 6. आपल्या लक्षात येत असते की कॉपर जे आहे तर त्या कॉपरचे किती झाले, 4 झाले. पण इथे किती आहे, 2च आहे. जे या ठिकाणी अशा पद्धतीने केले आणि अशा पद्धतीने रिॲक्शन त्या ठिकाणी बॅलन्स. पुन्हा आपल्या लक्षात येत असते की मिळालेले जे काही कॉपर ऑक्साईड जे आहे, हे जे काही कॉपर ऑक्साईड जे आहे तर त्या कॉपर ऑक्साईडचं पुन्हा काय करायचे, कॉपर सल्फेट जे आहे तर त्या कॉपर सल्फेट बरोबर पुन्हा त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जर केली तर आपल्याला त्या ठिकाणी कॉपर मिळताना दिसतंय. त्याचबरोबर आपल्याला सल्फर डायऑक्साईड वायू जो आहे तर तो सल्फर डायऑक्साईड वायू त्या ठिकाणी मिळतात. तर सर्वसाधारणपणे कॉपरची इथे 4, इथे 2 आहेत. म्हणजे असे टोटल किती मिळाले आपल्याला, 6. अशी 6 आली. त्याच्यानंतर पुढे आपल्या लक्षात येत नसते की ऑक्सिजन किती आहेत. या ठिकाणी किती आहेत, 2 ऑक्सिजन आहेत. तर ते 2 ऑक्सिजन आपण अशा पद्धतीचे त्या ठिकाणी घेतले. त्याच्यानंतर पुढे पहा, कलेक्ट इन्फॉर्मेशन म्हटलेले, माहिती त्या ठिकाणी मिळवायला सांगितली. कलेक्ट द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग हाऊ मर्क्युरी इज अट्रॅक्टेड फ्रॉम इट्स ओर शिन्नाबार अँड राईट द करस्पॉन्डिंग केमिकल रिॲक्शन. या ठिकाणी शिन्नाबार H2S या पाऱ्याच्या धातुकापासून पारा जो आहे तर तो पारा त्या ठिकाणी कसा मिळवतात याच्याशी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी शोधायला सांगितली. संबंधित रासायनिक अभिक्रिया तुम्हाला त्या ठिकाणी ती शोधता येईल. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहिजे तो रिफायनिंग ऑफ मेटल्स. काय पाहिजे, रिफायनिंग ऑफ मेटल म्हणजे धातू जे आहे तर त्या धातूंचं शुद्धीकरण. काय पाहिजे, रिफायनिंग ऑफ मेटल. पुढचा भाग आपल्याला पाहिजे आहे रिफायनिंग ऑफ मेटल. जी धातू जे आहे तर त्या धातूंचं शुद्धीकरण. आता कसं केलं जातं, मेटल्स ऑब्टेन बाय व्हेरियस रिडक्शन प्रोसेस डिस्क्राईब अबाउट आर नॉट व्हेरी पुअर. आपण जी काही वरील विविध असलेल्या शपन पद्धती आहे, रिडक्शन मेथड जे आहे तर त्या रिडक्शन पद्धतीने मिळवलेले जे काही धातू जे आहेत तर ते फार शुद्ध त्या ठिकाणी असतात. दे कंटेन इम्प्युरिटीज, त्यांच्यामध्ये असताना जे काही अशुद्धी जे आहे तर ते अशुद्धी त्या ठिकाणी असते. द इम्प्युरिटीज नीड टू बी सेपरेटेड टू ऑब्टेन द प्युअर मेटल. आणि त्या धातुकांमध्ये असताना जे काही अशुद्धी जे आहेत, जे धातू जे आहे तर त्या धातूंमधले असताना जे काही अशुद्धी जे आहे तर त्या अशुद्धी काय करावं लागतं, आपल्याला सेपरेट त्या ठिकाणी करावी लागते, वेगळी त्या ठिकाणी करावी लागते. इलेक्ट्रोलिसिस मेथड इज यूज टू ऑब्टेन द प्युअर मेटल फ्रॉम द इम्प्युअर मेटल. आणि याच्यासाठी अशुद्ध धातू जे आहे तर त्या अशुद्ध धातूपासून शुद्ध धातू मिळवण्यासाठी विद्युत अपघटनाची असणारी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. पुढे पेज नंबर 106 वर आपल्याला त्या ठिकाणी करोजन ऑफ मेटल्स त्या ठिकाणी पाहिजे. करोजन ऑफ मेटल्स, जे धातू जे आहे तर त्या धातूंचं होणारं जे काही शरण जे आहे तर ते शरण आपल्याला पाहिजे. कॅन यू रिकॉल म्हटलेले थोडंसं आपल्याला आठवायला सांगितले की व्हॉट इज मीन्ट बाय करोजन. आता करोजन म्हणजे काय, की शरण म्हणजे काय, तर काय सांगता येईल आपल्याला की करोजन इज डिग्रेडेशन ऑफ मटेरियल ड्यू टू रिॲक्शन विथ इट्स एन्व्हायरमेंट. काय सांगता येईल, करोजन आठवलं आपण या ठिकाणी पाहिलेली की करोजन इज डिग्रेडेशन. काय म्हटलेले, डिग्रेडेशन ऑफ मेटल्स, सॉरी डिग्रेडेशन ऑफ मटेरियल आहे, डिग्रेडेशन ऑफ मटेरियल्स ड्यू टू रिॲक्शन विथ एन्व्हायरमेंट.
ड्यू टू रिॲक्शन विथ एन्व्हायरमेंट. की शरण म्हणजे काय, की तो असणारा जो काही धातू जो आहे तर त्या धातूची पर्यावरणामधले असणारे काही घटक जे आहेत तर त्या घटकांबरोबर काय होतं नसते, अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया होऊन त्याचं त्या ठिकाणी डिग्रेडेशन त्या ठिकाणी होतं नसते. दुसरं सेकंड क्वेश्चन विचारलेले, हॅव यू सीन द फॉलोइंग थिंग्स. सॉरी, आता काय प्रश्न आहे तर तो आपल्याला पाहिजे आहे की तुम्ही कधी खालील गोष्टींचं निरीक्षण केलं आहे का. आता कोणकोणत्या लक्षात ठेवा. ओल्ड आयर्न बार्स ऑफ द बिल्डिंग. आपली जुनी इमारत असेल तर त्या जुन्या इमारतीच्या असताना जे काही खिडकी असतील तर त्या खिडक्यांना लोखंडी जुने गज त्या ठिकाणी तुम्ही पाहिले असतील. दुसरं आपल्याला सांगितलंय कॉपर व्हेसल्स नॉट क्लीनड फॉर द लॉंग टाईम. आपल्या घरामध्ये असणारे जे काही तांब्याची असणारी जी काही भांडी जी आहे की जी तांब्याची भांडी बराच काळ त्या ठिकाणी स्वच्छ केलेली नाही, अशा तांब्यांच्या भांड्याचं निरीक्षण तुम्ही त्या ठिकाणी केलं असेल. त्याच्यानंतर सिल्वर ऑर्नामेंट्स आहेत, म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतंय की चांदीचे असणारे जे काही दागिने जे आहेत तर त्या दागिन्यांचं तुम्ही त्या ठिकाणी निरीक्षण केलं असेल. आर आयडल्स एक्सपोज टू एअर फॉर द लॉंग टाईम. किंवा असणारे जे काही चांदीची असणारी जी काही मूर्ती जी आहे तर ती मूर्ती दीर्घकाळ त्या ठिकाणी हवेच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी ओपन आहे. ओल्ड अबुंडंट व्हेकल्स फिट टू बी थ्रॉन. जुने अशा प्रकारची टाकाऊ वाहनं तुम्ही त्या ठिकाणी पाहिली असेल. आता ही पाहिली असेल तर काही प्रश्न आहे आपल्याला थिंक अबाउट इट म्हटलेले, विचार करायचा आहे. तो पहिलं सांगितलेलं आहे की व्हाय डू सिल्वर आर्टिकल्स टर्न्स ब्लॅकिश व्हाईल कॉपर व्हेसल्स टर्न्स ग्रीनिश ऑन कीपिंग इन एअर फॉर लॉंग टाईम. की हवेमध्ये ठेवल्यानंतर कालांतरानं चांदीच्या वस्तू काय होताना दिसतात काळपट, तर तांब्याची भांडी त्या ठिकाणी हिरवट त्या ठिकाणी होताना दिसतात. आता काय सांगता येईल की इफ कॉपर व्हेसल्स आर नॉट क्लीन फॉर ए लॉंग टाईम दे रिॲक्ट विथ मॉइस्ट कार्बन डायऑक्साईड इन द एअर, लूज देअर शाईन and gain a green coat of the copper carbonate. आता काय सांगता येईल की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येता नसतंय की तांब्याची असताना जी काही भांडी जी आहे तर ती दीर्घकाळ त्या ठिकाणी स्वच्छ केली नाही तर हवेमध्ये असणारा जो काही ओलसर अशा प्रकारचा कार्बन डायऑक्साईड जो आहे तर त्या कार्बन डायऑक्साईड बरोबर त्याची रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होता नसते. आणि म्हणून ही जी काही तांब्याची असताना जी काही भांडी जी आहे तर त्या भांड्यांवर ग्रीन कोट. आता तो ग्रीन कोट जो आहे तर तो कशाचा असतोय तर तो कॉपर कार्बोनेट जो आहे तर त्या कॉपर कार्बोनेटचा ग्रीन कोट म्हणजे हिरवा अशा प्रकारचा थर त्या भांड्यांवर काय होता नसतोय जमा त्या ठिकाणी होता नसतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लक्षात येईल की ओल्ड आयर्न बार्स इन द बिल्डिंग. आता या ओल्ड आयर्न बार्स इन द बिल्डिंग इमारतीचे जुने लोखंडी गज त्या ठिकाणी असे का होता नसतात तर ते आपल्याला सांगता येईल पहा की व्हेन old iron bars in the buildings are exposed to the moist air for a long time, they acquire a coat of brown flaky substance called rust, that is Fe2O3.H2O. आपण त्या ठिकाणी पाहिले की जुन्या अशा प्रकारचे लोखंडाचे असताना ते काही बिल्डिंगचे असताना जे काही गज जे आहेत तर ते गज दीर्घकाळ त्या ठिकाणी हवेमध्ये त्या ठिकाणी ओपन आहेत, एक्सपोज आहेत आणि याच्यामुळे काय होता निसतात तर त्यांच्यावर तपकिरी रंगाचे असणारे जे काही ब्राऊन फ्लेक्स म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला फ्लेक जे आहे तर त्या खपल्या त्या ठिकाणी तयार होताना दिसतात आणि यालाच आपण त्या ठिकाणी गंज जो आहे तर तो गंज त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पुढे व्हाय डू प्युअर गोल्ड अँड प्लॅटिनम ऑलवेज ग्लिटर. काय सांगितलं की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की सोन्या चांदीचे असणारे जे काही दागिने जे आहेत प्लॅटिनम इथे म्हटलेले तर हे नेहमी त्या ठिकाणी काय होताना दिसतात चकाकताना दिसतात. आता काय सांगता येईल पहा, काय सांगता येईल याच्याबद्दल की सोन्याचे असणारे जे काही दागिने जे आहेत तर ते दागिने त्या ठिकाणी का चकताना दिसतात तर त्याचं कारण आपण त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी शोधणार आहोत. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा, रस्टिंग ऑफ आयर्न आर्टिकल कॉज लार्ज फायनान्शियल लॉस. या ठिकाणी आपल्या लक्षात नसते की लोखंडाची असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू गंजल्यामुळे मोठ्या प्रमाणावर काय होताना दिसते फायनान्शियल लॉस होताना दिसतो, म्हणजे आर्थिक अशा प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी होताना दिसतं. दस
करोजन ऑफ आयर्न दॅट इज रस्टिंग ऑफ आयर्न इज अ बिग प्रॉब्लेम. आणि म्हणून लोखंडाचं त्या ठिकाणी शरण होणं म्हणजेच गंजणं ही प्रमुख अशा प्रकारची समस्या त्या ठिकाणी. पाहू टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 106 वर काय आपल्याला त्या ठिकाणी डायग्रॅम्स जे आहेत तर त्या डायग्रॅम्स त्या ठिकाणी दाखवलेले. पहिली डायग्रॅम जी आहे तर ते ब्लॅक अँड सिल्वर व्हेसलची दाखवलेली. काळं पडलेलं जे काही भांड जे आहे तर ते चांदीचं भांड त्या ठिकाणी दाखवलेलं. त्याच्या खाली आपल्याला रस्टेड सॅकल्स म्हटलेलं आहे. किल्ल्यावर तुम्ही गेला असाल तर गंजलेलं अशा प्रकारचं साखळदंड जे आहे तर ते साखळदंड त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतर पुढे द कॉपर क्लॅडेड स्टॅच्यू ऑफ लिबर्टी मेड 3,000 years ago हॅज टर्न ग्रीन्स. 300 वर्षापूर्वी तांब्यापासून बनवलेले जे काही स्टॅच्यू ऑफ द लिबर्टी त्याला म्हटलेले स्वातंत्र्य देवतेचा जो काही पुतळा जो आहे तर तो पुतळा सुद्धा आपल्याला हिरवट रंगाचा झालेला आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतो. आता पुढे आयर्न रिॲक्ट विथ मॉइस्ट एअर and a deposit of reddish substance that is Fe2O3.H2O is formed only. लोखंड जे आहे तर त्या लोखंडाची दमट हवा जी आहे तर त्या दमट हवेबरोबर अभिक्रिया होऊन त्यावर एक तांबूस रंगाचा पदार्थ त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. त्याला आपण रस्ट म्हणताना दिसतो, गंज म्हणताना दिसतो. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहिती Fe2O3.H2O चा थर त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. आणि दिस सबस्टन्स इज कॉल्ड एज द रस्ट. त्याला आपण त्या ठिकाणी गंज त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. दुसरं कार्बन डायऑक्साईड इन द मॉइस्ट एअर रिॲक्ट विथ द सरफेस ऑफ द कॉपर वेसल. मगाशी आपण पाहिले की तांब्याची असणारी काही भांडी जी आहे तर त्या भांड्याच्या पृष्ठभागावर दमट हवेमधला असणारा काही कार्बन डायऑक्साईड जो आहे तर त्या कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते. आणि copper loses its luster due to the formation of greenish layer of the copper carbonate that is CuCO3 on its surface. आणि त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसते की दमट हवेमधला असणारा जो काही कार्बन डायऑक्साईड जे आहे तर त्याची त्या ठिकाणी तांब्याबरोबर रासायनिक अभिक्रिया जर झाली तर या अभिक्रियेमध्ये तांब्यावर काय होताना दिसते कॉपर कार्बोनेट जो आहे तर तो कॉपर कार्बोनेटचा असणारा जो काही हिरवा थर जो आहे तर तो थर त्या ठिकाणी जमा होताना दिसतो. आणि धिस इज कॉल्ड पॅटिनेशन्स ऑफ द कॉपर. आणि त्यालाच त्या ठिकाणी आपण काय म्हणतो तांब जे आहे तर त्या तांब्याचं कळकणं त्या ठिकाणी म्हणतो. हा शब्द त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काही उदाहरणार्थ त्या ठिकाणी दही ठेवलं तर ते खराब होताना त्याला आपण त्या ठिकाणी कळकणं अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी आहे तर त्याला त्या आपण कळकणं होताना दिसतो. पुढे थर्ड On exposure to air, silver article turns blackish after some time. की चांदीच्या असणाऱ्या जे काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंचा हवेशी संपर्क जर आला तर कालांतरानं आपल्या लक्षात येत नसते की चांदीच्या वस्तू त्या ठिकाणी काळ्या पडताना दिसतात. पायामध्ये असणाऱ्या ज्या काही तोरट्या ज्या आहेत तर त्या कालांतरानं काय होताना दिसतात काळ्या पडताना दिसतात. धिस इज बिकॉज ऑफ द लेअर ऑफ द सिल्वर सल्फाइड. आता हे कशामुळे तयार होताना दिसते तर त्याच्यावर आपल्याला सिल्वर सल्फाइड म्हणजे Ag2S त्याला सिल्वर सल्फाइड जो आहे तर त्या सिल्वर सल्फाइडचा थर त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. आता सिल्वर सल्फाइडचा थर कशामुळे तयार होताना दिसतो पहा. फॉर्मड बाय द रिॲक्शन्स ऑफ सल्फर विथ हायड्रोजन सल्फाइड गॅस. काय होताना दिसते की असणारे जे काही चांदी आणि हवेमध्ये असणारा जो काही सिल्वर सल्फाइड गॅस हायड्रोजन सल्फाइड गॅस जो आहे तर याच्यामुळे त्याच्यापासून काय होताना दिसते सिल्वर सल्फाइड त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. आणि याच्यामुळे चांदीच्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला काळ्या पडताना त्या ठिकाणी दिसताना दिसतात. त्याच्यानंतर फोर्थ बाय ऑक्सिडेशन ऑफ ॲल्युमिनियम ए थिन लेअर ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड फॉर्मड ऑन इट. ॲल्युमिनियम जो आहे तर त्या ॲल्युमिनियमचं ऑक्सिडीकरण होतं. हवेमधला असणारा जो काही ऑक्सिजन जो आहे तर त्याच्याबरोबर त्याची रासायनिक अभिक्रिया होऊन त्याच्यावर ॲल्युमिनियम ऑक्साईड जे आहे तर त्या ॲल्युमिनियम ऑक्साईडचा पातळ अशा प्रकारचा थर जो आहे तर तो थर त्या ठिकाणी होताना तयार होताना दिसतो. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण ह्या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.